काढून माझ्या हातात तुझा फोन दे. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. जस्टिस डिलेड, जस्टिस डिनायड असं म्हणतात आणि ते खरंच आहे. कारण जर उशिराचा न्याय आहे हा जर असा तुम्हाला उशिराने मिळत असेल तर त्या उशिराच्या मिळणाऱ्या न्यायाला काही अर्थ नसतो. आणि ह्याबद्दलचे कितीतरी गोष्टी आपण यापूर्वी वेगळ्या पातळीवरती चर्चेला आलेल्या आहेत. आता हे सरकार सत्तेवरती येऊन त्यानंतर दुसरा पक्ष फोडून त्याची वर्षपूर्ती होऊन काही दिवसांचा कालावधी उलटलाय आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा याच्यावरती चर्चा झाली की श्री अजित पवार आणि श्री एकनाथ शिंदे यांनी ज्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्या आहेत, 2-3 पातळीवरती सगळी प्रकरणं सुरू आहेत. एक, शिवसेना ह्या पक्षामध्ये पडलेली फूट आणि त्या पक्षाचे सदस्य हे गुवाहाटीला गेल्यानंतर पक्षाचा व्हीप त्यांनी मानला की नाही याबद्दलचा उहापोह. दुसरीकडे श्री अजित पवार यांनी पक्ष फोडल्यानंतर त्यांच्याबरोबर गेलेली सगळी मंडळी, तर ती एक तांत्रिक गोष्ट. अशा 2 वेगवेगळ्या पातळीवरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. सोबतच दुसरी सुनावणी सुरू आहे ते म्हणजे पक्षाचं चिन्ह आणि पक्ष कोणाचा त्याच्या संदर्भातला निवाडा हा सन्माननीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर त्या संदर्भामध्ये पुन्हा रिव्हिजन पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे. आता झालं असं आहे की राहुल नार्वेकर यांचा जो घटनात्मक अधिकार आहे अध्यक्ष म्हणून तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. शेड्यूल 10 प्रमाणे त्यांना सांगितलं की तुम्हीच या संदर्भातले निर्णय द्या. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल द्या आणि श्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल द्या. त्यांनी तो निवाडा दिला आणि त्या निवाड्याला साहजिकच चॅलेंज केलं गेलं. त्याच्यावरती आज सुनावणी झाली. पण दोन्ही गट असं म्हणाले, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट, की अहो आम्ही ह्या तर संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये आमच्या याचिका दाखल केल्या आहेत. दिस इज कॉल्ड लिगल टॅक्टिस. कुठलंही प्रकरण तात्काळ कधीही सुनावणीला येऊ नये किंवा आलं तरी ते प्रदीर्घ काळ चालत राहावं या दृष्टीनं करायचं काय तर न्यायालयीन प्रक्रियेतल्या सगळ्या गोष्टींचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचा, कुठलाही राजकीय पक्ष असो. तसं त्यांनी ते आज यापूर्वीच केलेलं आहे. हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना थेट सर्वोच्च न्यायालय, कारण आपली जी ज्युरिडिक्शनची पद्धती आहे ती जिल्हा न्यायालय, त्याच्या अलीकडे तालुका न्यायालय वगैरे, जिल्हा न्यायालय, मग खंडपीठ, हायकोर्ट आणि मग सर्वोच्च न्यायालय. अर्थात तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट जाता येतं पण तेवढी अर्जन्सी असायला हवी. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्वतः सुद्धा या संदर्भातली फारशी अर्जन्सी दाखवलेली नाही. हे खरं आहे की ज्या वेळेला सरकार फॉर्म होत होतं त्यावेळेला जे इंटरव्हेन्शनची ऑर्डर सर्वोच्च न्यायालयाने दिली की फ्लोअरवरती टेस्ट करून तुम्ही बहुमत सिद्ध करा, ते एका अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं गेलं. उद्धव ठाकरे यांनी तातडीनं राजीनामा दिला आणि मग हे सरकार अस्तित्वात आलं आणि मग अजित पवार यांचं वगैरे तर महाराष्ट्राला माहितीच आहे. आता प्रश्न असा आहे, ह्या प्रकरणातली पुढची सुनावणी एका केसमधली एकनाथ शिंदे संदर्भातली ती 4 ऑगस्टला होणार आहे आणि अजित पवार यांच्या संदर्भातली 17 सप्टेंबरला होणार आहे. आता मधल्या काळामध्ये मी पुण्याच्या एका शैक्षणिक संकुलामध्ये बसलो होतो आणि तिथे मी बघितलं की एक प्रकारची घाई गडबड सुरू आहे. घाई गडबड काय आहे तर महाराष्ट्र शासनाचं शाळा कुठल्या उत्तम याबद्दलचं एक अभियान होणार आहे. तर याबद्दलचा GR कधी काढायचा आणि तो काढत असताना शाळांना मूल्यांकनासाठी किती वेळ मिळेल वगैरे ह्याबद्दलचा उहापोह होता. पण त्या उहापोहाचा सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू होता तो म्हणजे आचारसंहिता केव्हा लागेल. आणि त्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यात असं मला जाणवत होतं की 15 सप्टेंबरला ही आचारसंहिता लागू शकते. आता जर सरकारमधल्या प्रत्येक घटकाला असं वाटतं आहे की 15 तारखेपर्यंत 15 सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागणार आहे, तर प्रश्न असा पडतो आहे की आता जे काही सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे दोन्ही प्रकरणात येतील त्याला काय अर्थ आहे. कायदेशीर दृष्ट्या आणि एक संकेताचा भाग म्हणून की ह्या सरकारच्या विरोधामध्ये जर हे निवाडे गेले तर आपण असं म्हणू शकतो की हे सरकार जे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणतात की घटना विरोधी आहे वगैरे, तर ते तशा अर्थाचं होतं. पण सत्तेचा उपभोग झालेला आहे. सत्तेच्या उपभोगानंतर जो पुरेसा कालावधी सरकारला स्थिर होण्यासाठी मिळाला हवा तोही मिळालेला आहे. अजित पवार यांनी आपला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ते स्वतः 288 मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातल्या 1 लाख कोटी रुपयांची गोष्ट महाराष्ट्राला सांगणार आहेत.
म्हणजे या सरकारमधले सहभागी असलेले सत्ताधारी घटक हे निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीनं प्रत्यक्ष तयारीमध्ये लागलेले आहेत. आणि अशा वेळेला जर हा निवाडा पुन्हा लांबला, जो लांबताना दिसतोच आहे, तर मग ह्या निवाड्याला एका तांत्रिक भागाशिवाय फारसा दुसरा काय अर्थ राहील. आता जे कायदेशीर तज्ज्ञ आहेत ते त्याच्याबद्दल बरेच मत व्यक्त करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की अगदी निवडणुका झाल्या आणि नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा याबद्दलचा निवाडा येणारच आहे, तो एक अभ्यासाचा भाग असेल. आता अभ्यास कोणाला करायचा हा खरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की यातनं जो काही निवाडा येईल त्यातनं एक महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दलचं सर्वसामान्य लोकांचं जे आकलन आहे त्याच्यामध्ये त्यांच्या ज्ञानात भर पडायला मदत होईल. त्यालाही फारसा अर्थ राहणार नाही, कारण पीपल्स मेमरी इज ऑलवेज शॉर्ट. आता प्रश्न त्यामुळेच उपस्थित झालेला आहे की इतक्या नाट्यमय पद्धतीनं जे सरकार सत्तेवरती आलं त्या सरकारच्या संदर्भातल्या निवाड्याला किती वेळ लागतोय. बरं, याच्यामध्ये पण पुन्हा असं आहे की सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही प्रकरणांचा पेंडन्सी असते, सुट्ट्या असतात, त्यानंतर ज्या लिगल टॅक्टिक्स वापरल्या जातात, कारण आज अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे गटाची कोणाची इच्छा नव्हती की आज ज्या पद्धतीच्या नोटिसा अजित पवार गटाला इश्यू झालेल्या आहेत तशा नोटिसा इश्यू व्हाव्यात. पण तशा नोटिसा इश्यू झाल्या. न्यायालय म्हणालं की ही एक तुमच्या संदर्भातला एकत्रितपणे हायकोर्टात याबद्दलचा निवाडा व्हावा की होऊ नये ह्याबद्दलचा निर्णय आम्ही पुढच्या सुनावणीला घेऊ, ते 4 तारखेला आणि मग 17 तारखेला. त्यामुळे नोटिसा इश्यू झाल्या आहेत. एका अर्थाने शरद पवार गटाला तो दिलासा आहे, पण हा दिलासा शब्द सुद्धा अनेक वेळेला वापरून झालेला आहे. माध्यमामध्ये त्याचा अक्षरशः चोथा झालाय. आणि आता त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा फार तर जो काही निवाडा येईल त्या निवाड्याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये पुन्हा एकदा नव्याने परसेप्शन बिल्ड होण्याच्या पलीकडे या निवाड्याला तसा काहीही अर्थ राहिलेला नाहीये. जेवढा मला महाराष्ट्र विधिमंडळाची नियमावली आणि कायद्याचा अभ्यास आहे त्यानुसार जर या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन झालं तर त्या विधिमंडळाचं जे काही कामकाज होतं, 5 वर्षाचा जो काही कालावधी होता, त्या कालावधीच्या मर्यादेतच ते डिस्क्वालिफिकेशन असणार आहे. ही काही इलेक्शन पिटिशन नाहीये की ज्यामुळे तुम्हाला आचारसंहिता भंग केली आणि 6 वर्ष वगैरे तुम्ही डिस्क्वालिफाईड झालात. कारण शेड्यूल 10 प्रमाणे की ज्याच्यामध्ये खूप ग्रे एरिया आहे, शेड्यूल 10 प्रमाणे शेड्यूल 10चा अर्थ लावण्यामध्ये जोपर्यंत घटनेचं मोठं पीठ बसणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रकरणाचं त्रांगडं सुटणार नाही. आणि शेड्यूल 10 प्रमाणे कोणी पक्ष सोडला आणि कोणाचा खरा पक्ष आहे याचा निवाडा लागणार नाही तोपर्यंत आमदारांसंदर्भातला मोठा असा निर्णय येऊ शकत नाही. तांत्रिक मुद्द्यावरती त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं की जसं एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हे गुवाहाटीला गेले, गुवाहाटीला जात असताना त्यांनी व्हीप बजावला, तो जो व्हीप बजावला त्याचं पालन झालं की नाही. पण त्या तांत्रिक मुद्द्याबरोबरच जर उद्धव ठाकरे यांच्याकडची शिवसेना खरी नाहीये ते एकनाथ शिंदे यांच्याकडची शिवसेना खरी आहे असा निवडणूक आयोगाने दाखला दिला असेल आणि त्यासाठी जी ट्रिपल टेस्ट वापरली त्या ट्रिपल टेस्टच्या आधारे झालेला तो निवाडा असेल तर मग व्हीप कोणाचा याच्यावरती पण खल होणार आहे. हीच स्थिती अजित पवार यांच्याबद्दलची आहे. त्यामुळं ज्या तांत्रिक मुद्द्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पक्ष मिळालेला असल्यामुळं व्हीपचं उल्लंघन कुणी केलं किंवा केलं नाही याबद्दलचा सुद्धा जो काही किचकट त्रांगडं काय म्हणू आपण त्याला खिचडी तयार झालेली आहे त्याचा निवाडा होण्यामध्ये सुद्धा दीर्घकाळ जाणार आहे. आणि आपले सन्माननीय सरन्यायाधीश हे सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये रिटायर होत आहेत. त्यानंतर नवे सरन्यायाधीश येतील, त्यांचाही कालावधी फार छोटा असणार आहे. त्यामुळं या सगळ्या न्यायालयीन प्रकरणामध्ये भारतीय राज्यघटनेच्या शेड्यूल 10 आणि इतर काही मूलभूत गोष्टींचा जो उहापोह व्हायचा आहे त्याला दीर्घकाळ लागू शकतो. आणि तो दीर्घकाळ लागणार असल्यामुळं आता प्रश्न उरलाय तो म्हणजे या निवाड्याला तसा काही फारसा अर्थ आहे का. एवढंच होऊ शकतं की जर सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने 3 ऑगस्टला या संदर्भात असा निर्णय घेतला की बॉम्बे हायकोर्टात जे सध्या प्रकरण सुरू आहे ते तिथं न चालवता माफ करा थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण त्या प्रकरणाचा निवाडा करू तर मग कदाचित गतीनं ह्या संदर्भातले काही विषय मार्गी लागू शकतात. निवडणूक आयोगानं जो काही निवाडा दिलेला आहे त्या संदर्भामध्ये तर सगळ्या दोन्ही बाजूचं आर्ग्युमेंट झालेलं आहे. फायनल ऑर्डरला ती आहे कॉपी आणि त्यानंतर मग फायनल आर्ग्युमेंट झाल्यानंतर त्या संदर्भातला निवाडा येईल. तोही दोन्ही पक्षाच्या बाजूनं महत्वाचा असणार आहे. पण याच्यासाठी सुद्धा आजच्या तारखेमध्ये आणि ज्या गतीनं हे सगळं प्रकरण चाललेलं आहे त्या गतीनं पाहता
विधानसभा निवडणुकीच्या आधी हा निवाडा येईल याची शाश्वती कमी वाटते आणि म्हणूनच महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रासारख्या अत्यंत संवेदनशील आणि मोठ्या राज्यातल्या राजकीय सत्ता स्पर्धेचा निवाडा इतका दीर्घकाळ जर येत नसेल तर एकच प्रश्न उरतो की आता जो काही निवाडा येईल त्याला काही अर्थ आहे का? जो काही लोकांच्या मनातली भावना असेल ती लोकसभा निवडणुकीमध्ये व्यक्त झालेलीच आहे. त्या अनुषंगानेच विधानसभेला मतदान होईल असं चारही राजकीय पक्षाला वाटतंय आणि म्हणूनच आपण बघत आहोत की प्रत्येक जण 288 मतदारसंघामध्ये जाण्याच्या भूमिकेमध्ये आहे. आता प्रश्न आहे की ती भूमिका जर तुम्ही ते अरिथमॅटिक लावलं तर विधानसभेला तशीच कायम राहते का? आणि जर राहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे काही आकडे दिसत आहेत ते आकडे तसेच राहतात का? सो थांबूया आपण इथे. तात्काळ खरं तर कुठल्याही गोष्टीची दखल घेणं हा आपल्या एनडीटीव्हीच्या 2 मुद्द्याचा महत्वाचा भाग आहे. उद्या आपण अजित पवार 288 विधानसभा मतदारसंघाचं जे गणित लावतायत त्या गणिताबद्दलचाही उहापोह करू. आजचा मुद्दा एवढाच आहे की आता माध्यमामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही सुनावणी सुरू आहे त्याबद्दल फारशी उत्सुकता राहिलेली नाहीये. त्याचं कारण आहे की तवा जेव्हा तापलेला होता तेव्हा त्याच्यातनं जो काही अपेक्षित असा रिझल्ट होता, भाकरी तुमची फार चांगल्या पद्धतीची कडक वगैरे होणं, तसं तर काही झालेलं नाही. आणि त्यामुळं जेव्हा केव्हा जो काही निर्णय येईल त्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्याला सिग्निफिकन्स असा इंग्रजीमध्ये शब्द आहे त्या सिग्निफिकन्स शब्दापुरता तरी अर्थ राहील का असा खरा प्रश्न आहे. कारण न्यायालयीन प्रक्रिया ही दीर्घकाळ चालते. सो थांबूया आपण इथे. मला खात्री आहे की आणखी काही प्रश्नांची उत्तरं देणं बाकी राहिलेलं आहे. म्हणूनच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे मुद्दे टॅग करा आणि काही विषय तुम्हाला सुचत असतील तर ते सुद्धा जरूर कळवा. थांबूया आपण इथे.